आता बातमी क्रिकेटच्या मैदानात नाही. सूर्यकुमार यादवच्या टीम इंडियाने अमेरिकेचा पराभव करत 2020 विश्वचषक मोहिमेची दणक्यात सुरुवात केली आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर या सामन्यात भारताने अमेरिकेसमोर 162 धावांचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना अमेरिकेला 8 बाद 131 धावांचीच मजल मारता आली. त्यामुळे भारताने हा सामना जिंकलेला आहे. ऐनवेळी संघात एंट्री मिळालेल्या मोहम्मद सिराजने प्रभावी मारा करत 2 फलंदाजांना माघारी धाडलं, तर उपकर्णधार अक्षर पटेलने देखील 2 विकेट्स घेत मोलाचं योगदान दिलेलं पाहायला मिळतं. त्याआधी कर्णधार सूर्यकुमार यादवच्या तडाखेबंद खेळीच्या बळावर भारताने 20 षटकात 9 बाद 161 अशी मजल मारली. सुरुवातीला अमेरिकेच्या भेदक माऱ्यासमोर टीम इंडियाची 4 बाद 46 अशी अवस्था झाली होती. मात्र सूर्यकुमारने एका बाजूने किल्ला लढवत धावसंख्येला आकार दिला. त्याने अवघ्या 49 चेंडूत नाबाद 84 धावा फटकावल्या. त्यात 10 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. याशिवाय ईशान किशनने 20 तर तिलक वर्माने 25 धावांचं योगदान दिलं. इतर भारतीय फलंदाजांना मात्र फारशी चमक दाखवता आलेली नाही. अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत आपले प्रतिनिधी विजय साळवी. विजय, बॅटिंग करताना थोडंसं टेन्शन दिलं होतं अमेरिकेने, पण आता बॉलर्सने आपल्या नेहमीप्रमाणे सफाईदार कामगिरी करत विजय साकारलाय. विजय, अश्विन, असं जरी असलं तरी जीव भांड्यात पडलाय असं म्हणायला हवं. याचं कारण हा विजय गतविजेत्या भारतीय संघानं साजरा करावा असा नाहीये. केवळ वन मॅन शो म्हणजे सूर्यकुमार यादव खेळला म्हणून आपण जिंकलो अशी परिस्थिती आहे. सूर्यकुमार यादव त्याच्या लौकिकाला साजेसा अशी फलंदाजी त्याने केली. एबी डिव्हिलियर्सचा वारसदार किंवा 360 बॅट्समन अशा पद्धतीचं त्याचं जे वारसा त्याने चालवतोय तेच आपल्याला आज पुन्हा वानखेडेच्या मैदानात पाहायला मिळालं. पण तो सूर्यकुमार यादव 6व्या षटकात फलंदाजीला मैदानात जेव्हा उतरला अश्विन, तेव्हा ईशान किशन परतला होता. 2 बाद 45 धावसंख्या होती. त्याच षटकात आणखी 2 फलंदाज माघारी परतले म्हणजे 4 बाद 46 झालं. 6 बाद 77. एका बाजूने एक फलंदाज माघारी परतत होते, पण सूर्यकुमार उभा राहिला, खिंड लढवली आणि नंतर आपल्या लौकिकाला साजेसा म्हणजे 360 डिग्रीमध्ये फटकेबाजी करून त्यानं भारताला 9 बाद 161 धावांची मजल मारून दिली आणि ती भारतासाठी निर्णायक ठरली. कारण अमेरिकेची फलंदाजी तेवढी अजून प्रगल्भ झालेली नाही आहे की 162 धावांचा पाठलाग ते भारतीय गोलंदाजी समोर करू शकतील. अश्विन, खरं विजय, आणि आणखी एक मुद्दा याच्यामधला परफॉर्मन्स मधला तर सूर्यकुमारच्या बॅटिंगबद्दल तू बोललासच, मात्र आपल्या बॉलिंगमध्ये मोहम्मद सिराज ज्याचा अगदी ऐनवेळी समावेश करण्यात आला टीममध्ये कारण हर्षित राणा इंज्युअर्ड झाला, त्या मोहम्मद सिराजच्या कामगिरीबद्दल. मोहम्मद सिराजची कामगिरी त्या अर्थानं खरंच उजवी म्हणायला हवी आपल्याला. याचं कारण 24 तास आधी त्याला समजतं की मी विश्वचषकाच्या संघात येणार आहे आणि विश्वचषकाच्या संघात आल्यानंतर तो ज्या त्वेषानं ज्या पोटतिडकीनं गोलंदाजी करतो ना, असा गोलंदाज ॲग्रेसिव्ह आक्रमक वृत्तीचा आपल्याला हवाच होता. आणि जसप्रीत बुमरासारखा गोलंदाज जो कोणत्याही फलंदाजाला कापरं भरवू शकतो असा गोलंदाज जेव्हा संघात नसेल तेव्हा जर मोहम्मद सिराज असेल तर त्या संघाचं बळ आणखी वाढतं. अश्विन, खरं आहे, त्याच्यामुळे मोहम्मद सिराजने आल्या आल्या परफॉर्मन्स करून दाखवलेला आणि भारताने हा विजय साकारलेला आहे. धन्यवाद विजय या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.